होता एक झुणकार, झगमगता पेट अंगार. आखेची वेळ आली 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीवर एक तारा चमकला आणि जिजाऊच्या पोटी हिरा जन्मला. तोच हिरा पुढे सह्याद्रीचा छावा झाला. सह्याद्रीच्या कुशीतून जन्मलेला छावा शिवाजी. नेमका कसा असेल, कसे असेल ते धैर्य, कसे असेल ते शौर्य, कसा असेल तो धाडस, कसा असेल तो पराक्रम, कसा असेल तो अभिमान, कसा असेल तो स्वाभिमान, कसे असेल ते नेतृत्व, कर्तृत्व, व्यक्तित्व, कसे असतील शिवराय. लक्षात घेतलं म्हणजे झालं. दीनदलित दुबळ्यांचे ताई होते शिवराय, थरल्या बिरल्यांचे पायी होते शिवराय. तुटलेल्या विनेता झुणकार म्हणजे शिवराय. आणि मुघलांना उद्ध्वस्त करणारी आग, आग म्हणजे शिवराय. आणि महाराष्ट्राच्या मातीला आज म्हणता कार देणारी आमची बाग म्हणजे शिवराय. तिला वाचून किंमत काय समय येतील वाटीला, तिला वाचून किंमत काय समय येतील वाटीला. पानं वाचून किंमत काय जमिनीतील मातीला. झाडे वाचून किंमत नाही तलवारीच्या पाठीला. आणि श्री छत्रपती शिवराय शिवाय शोभा नाही या महाराष्ट्राच्या मातीला. आणि श्री छत्रपती शिवराय शिवाय शोभा नाही या महाराष्ट्राच्या मातीला. आपण शिवरायांचा आदर्श घेतला पाहिजे. संघटन, कौशल्य, धैर्य, शौर्य, चिकाटी, अभिमान, स्वाभिमान आपल्या पोरांना शिकला पाहिजे. आजच्या शेतकऱ्याच्या अवस्था पाहत असताना दिवसांदिवस शेतकरी आत्महत्या करते. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनी माझी कडकडीची विनंती आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून पहा. आत्महत्येचा विचार तुमच्या डोक्याला स्पर्श देखील करणार नाही. वयाच्या 16व्या वर्षी मुघलांचा सिंहासन हलवण्याचा प्रयत्न केला हो शिवरायांनी. वयाच्या 16व्या वर्षी मुघलांचा सिंहासन हलवण्याचा प्रयत्न केला हो शिवरायांनी. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा महाग्रंथ लिहिला हो संभाजींनी. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा महाग्रंथ लिहिला हो संभाजींनी. वयाच्या 16व्या वर्षी माझ्या राजाची ही कीर्ती आहे. वयाची 20 वर्ष ओलांडून आपण काय करतो? शिवजयंती आली की दारू पीत महाराजांसमोर नाचतो. अरे माझ्या राजांना संकटाच्या काळात व काळाच्या ओघात कधीच व्यसन केलं नाही. पण मित्रांनो सांगायला लाज वाटते की या शिवशंभूच्या महाराष्ट्रात कित्येक मावळ्यांना दारू पिल्याशिवाय शिवनेरीवर चढता येत नाही. याची शोभांती काय? आमच्या मुलाच्या मनात काय असतं? मला डॉक्टर बाबासाहेबांसारखं करायचंय हे नसतं. त्यांच्या मनात असतं अरे आपल्या गावची जत्रा येते तर या वर्षी आपल्या गावात गौतमी पाटील नाचली पाहिजे. हे नकोय आजच्या मावळ्या तुझ्या मनामध्ये, हे नकोय. मध्ये मध्ये पुष्पा नावाचा पिक्चर येऊन गेला. त्यामध्ये झुकेगा नहीं साला गायला ऐकल्यावर आमच्या पोरांना बरं वाटायला लागलं. पण पोरांनो एक लक्षात ठेवा, तू झुकेगा नहीं साला म्हणणारा पुष्पा तुमचा आदर्श असेल का नसेल हे मला माहित नाही. पण वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत जमराजानं डोळ्यातील भुवळ काढून या मातीला रक्ताचा अभिषेक घातला व औरंगजेबासमोर झुकेगा नहीं साला म्हणत औरंगजेबाला लायकी दाखवली. तर संभाजीराजा आपला आदर्श असला पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय.